भंडाऱ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी 735 कोटींचा निधी खर्चून नवा बायपास रस्ता तयार करण्यात आला। मात्र गेल्या 3 दिवसांपासून भंडाऱ्यात मुसळधार पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे सगळीकडे पूरजन्य स्थिती पाहायला मिळते आहे। आणि याच पावसामुळे नवीन बायपास रस्त्याची पिचिंग अक्षरशः वाहून गेलेली आहे। या पुलावरनं आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, पाहूया। मागील 3 दिवसापासून भंडारा जिल्ह्याला पावसाने चांगलाच झोडपून काढलेला आहे आणि त्यामध्येच आता या पहिल्याच पावसामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आलेल्या ह्या बायपासचा भोगड कारभार कुठेतरी समोर आलेला आहे। भंडारा शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी रोखण्याकरिता 735 कोटी लावून हा बायपास तयार करण्यात आला होता। शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून ह्या बायपासची निर्मिती करण्यात आलेली होती आणि मागील 3 दिवसात आलेल्या मुसळधार पावसाने या बायपासला लावण्यात आलेली पिचिंग अक्षरशः वाहून गेलेली दिसून येत आहे आणि आपण बघू शकतो की कशा प्रकारे या बायपासला पिचिंग करण्यात आलेली होती आणि लगतच असलेल्या नदीपात्रामध्ये ही पिचिंग वाहून जाताना आपल्याला दिसून येत आहे आणि नुकतीच 4 दिवसा अगोदरच या पुलाचे लोकार्पण करण्यात आलेले आहे आणि स्वामी समर्थ कंपनीकडून या पुलाचं बांधकाम करण्यात आलेलं होता आणि कुठेतरी कंपनीवर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी होत आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।